चांदवड ते लासलगाव रस्त्यावरील वाळकेवाडी फाटा पिंपळद ते देवरगाव रस्त्याची कामे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून अर्धवट रखडले असून मात्र याकडे कुठल्याही नेत्याचे व पक्षाचे लक्ष नाही। चांदवड तालुक्यातील पिंपळद, दरसवाडी, देवरगाव येथील परिसरातील शेतकरी हे लासलगाव मार्केटला शेतीमाल विक्री करण्यास घेऊन जात असताना मात्र रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून शेतकऱ्यांना ये जाय करण्याकरिता जीव मुठीत ठेवून कसरत करावी लागते। त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या उमेदवारी करणाऱ्या व्यक्तीने आमच्या रस्त्यांचे काम पूर्ण करावे अशी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कारण अद्यापही या रस्त्यांकडे खासदार, आमदार, जिल्हा परिषद गटाचे सदस्य, गणातील सदस्य यांनी कोणी शेतकरी वर्गाकडे लक्ष दिले नाही व देत नाही असे येथील नागरिकांची आरडाओरड आहे। त्यामुळे येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीच्या उमेदवारांनी तरी आमच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी समाधान लामखेडे व भाऊसाहेब लामखेडे यांनी दिली। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे चांदवड तालुक्यातील दरसवाडी रस्ता आणि या दरसवाडी रस्त्यावर गेल्या पिंपळस मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे चांदवड तालुक्यातील देवरगाव चौफुली ते पिंपळद रस्ता। हा अवघे 4 किलोमीटरचा रस्ता असून मात्र या ठिकाणी गेल्या 25 ते 30 वर्षापासून आहे त्या स्थितीमध्ये रस्ता आहे। माझ्या पाठीमागे बघता संपूर्ण रस्ता हा जो खराब झालेला आहे, खड्डे पडलेले आहे। या ठिकाणी खासदार असेल, आमदार असेल, पंचायत समिती गट असेल, पंचायत समिती गण असेल, जिल्हा परिषद गट असतील, या ठिकाणचे जे उमेदवार असतील यांनी आतापर्यंत राजकारण भोगलं, परंतु या रस्त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही असं या येथील शेतकऱ्यांचं म्हणण्याचा उद्देश आहे। कारण या ठिकाणून लासलगाव मार्केट जवळच असल्यामुळे शेतकऱ्यांचा दळणवळणाचा रस्ता आहे, त्यामुळे या ठिकाणी प्रचंड खड्ड्यांनी हा रस्ता झालेला आहे। त्यामुळे काही आपल्यासोबत शेतकरी आहे, त्यांची संपर्क साधणार आहे, त्यांची काय भावना आहे त्यांना आपण शब्दांनी विचारणार आहोत। दादा, काय सांगाल या रस्त्याच्या संदर्भात? हा रस्ता गेले 25-30 वर्षापासून ह्या स्थितीत आहे। एकदा मला आठवत नाही तसं खडीकरण झालेलं आहे आणि त्यानंतर या रस्त्याची सुधारणा होणे अपेक्षित होतं, परंतु कोणत्याही एका प्रतिनिधीने याकडे लक्ष दिले नाही। मध्यंतरी आमचे 2-3 गाव तळेगाव गटामध्ये गेले, तेथे आम्ही टेलला आल्यामुळं तिथल्या लोकप्रतिनिधी आमच्याकडे लक्ष दिले नाही आणि आता नुकतंच गटांची संख्या वाढल्यामुळे आम्ही 2 गाव परत वडाळे गटात गेले आणि आता आमचं हे 2-3 गाव वडाळे गटात असल्यामुळे आता त्याच प्रतिनिधींनी या रस्त्याकडे लक्ष देऊन हा रस्ता मार्गी लावा असं मी विनंती करतो आणि शेतकऱ्यांची जी दुरावस्था झाली ती आपल्या माध्यमातून आपण त्या लोकप्रतिनिधींना आवाज पोहोचवला अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी जेवढे या ठिकाणी आता सध्या निवडणुकीचे वारे जे वाहत आहे ते निवडणुकीचे कोणी उमेदवार असेल त्यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, परत त्यांची तरुण वर्गातील शेतकरी आहेत, त्यांची संपर्क काय सांगाल दादा? देवरगाव चौफुली ते पिंपळद हा रोड गेल्या माझ्या शिक्षणापासून पहिली ते कॉलेज पूर्ण झालेले, अद्यापही या रस्त्याचं अजून काम झालेलं नाही। कोणी लोकप्रतिनिधी असेल याकडे लक्ष देत नाही आहे। रोड म्हणजे पूर्ण दळणवळणाचा मार्केट लासलगाव मार्केट एकदम जवळ असल्या कारणानं त्यासाठी जाण्यासाठी उपलब्ध नाही हा रोड चांगला आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लवकर यावर लक्ष द्यावे आणि मी एवढंच सांगतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी लोकप्रतिनिधी असेल, खासदार असेल यांनी याकडे लक्ष द्यावे असे काही तरुण वर्गांचं म्हणणं आहे। मात्र आता सध्या आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे, यांची संपर्क साधणार। दादा, काय सांगाल तुम्ही आता या रस्त्याची काय संदर्भ? रस्ता हा मला वाटतं 25-30 वर्षापासून प्रलंबित आहे। माझ्यासोबत सगळे शेतकरी वर्ग आहेत। प्रत्येक द्राक्ष बाग हा एक्सपोर्टवाले शेतकरी येते आणि त्यांचा खऱ्या अर्थानं जर विचार केला, लेबर असो, मार्केटला जाणं असो, येणं असो, या कुठल्याही बाबतीत खूप हाल होती। शाळेतले विद्यार्थी, मी जसं 4थीला शाळेत जात होतो पिंपळदला, आता माझी मुलं आली तसं हा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे, तो प्रश्न काही सुटलेला नाही। कोणी असो, जो प्रतिनिधी येतो तेलला आल्यामुळं सगळ्या रस्त्याचा येऊन जातो, त्यामुळे शासनानं लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि पहिला आमचा रस्त्याचा मुद्दा मांडावा, नंतर त्यांची उमेदवारी काय असेल तेव्हा आम्ही देऊ। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या, काय ते आता कसं आहे, याकडे लक्ष देतो जे मागील लोक होते ज्येष्ठ ते नाही, नवीनच युवा वर्ग दिसतो। आता जे गेले त्यांना नाही म्हणायचं, मग आता पुढची नवीन आली त्याच्यामुळे ते वेळ मागतील।
परंतु ही प्रशासनाला विनंती, आम्हाला विनंतीच करायची प्रत्येकाला, आणि कसं व्यवस्थित गोडीत रस्ता आम्हाला तो करून घ्यायचा आहे, एवढी आमची भूमिका आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणचा जो रस्ता आहे तो खराब जो झालेला आहे, गेल्या 30 ते 35 वर्षापासून हा खराब झालेला आहे, असे काही नागरिकांची, शेतकऱ्यांची, तरुण वर्गांचे, शाळेतील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता तरी हा रस्ता होईल का, आता तरी ह्या रस्त्याचं काम कोणता प्रतिनिधी करेल का, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. DJ महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड. तर यावेळी संदीप थोरात, पंडित ठोंबरे, राजू चव्हाण, आदित्य क्षीरसागर, गोविंद चव्हाण, योगेश थोरात, प्रसाद थोरात, अंकुश थोरात, राकेश थोरात, मुकुंद चव्हाण, राहुल चव्हाण, निलेश चव्हाण, अंकुश चव्हाण, विठ्ठल चव्हाण, सागर चव्हाण, चंद्रभान लामखडे, बाळनाथ लामखडे, शरद थोरात, अरुण थोरात, राजेंद्र थोरात, शाही थोरात, सुनील थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.